मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। नांदेडमध्ये भरधाव वेगामध्ये फटाक्यांचे आवाज काढत सायलेन्सर बदलून भरधाव वेगात धावणाऱ्या बुलेट धारकांविरुद्ध कारवाई करून पोलीस अधीक्षकांच्या उपस्थितीमध्ये नांदेड शहरामधील महावीर चौकात रोलर खाली सायलेन्सर नष्ट करण्यात आले आहेत। या कारवाईमुळे सुसाट धावणाऱ्या बुलेट धारकांवरती चांगलीच वचक बसली आहे। नांदेड शहरामध्ये गेल्या काही महिन्यांपासून वाहतूक शाखेनं अवैध वाहनधारकांच्या विरुद्ध कारवाईचं सत्र सुरू केलंय। यामध्ये विशेषतः बुलेटच्या सायलेन्सरमधनं बदल करून सुसाट वेगानं बुलेट पळवण्यात येत होत्या अशा बुलेट धारकांवरती वाहतूक शाखेनं कारवाईचं सत्र सुरू केलंय। यामध्ये अनेक बुलेटचे सायलेन्सर हे दुपारी महावीर चौकात रोलर खाली तुडवून नष्ट करण्यात आले आहेत। यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर व्यंजने तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्याम पानेगावकर, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे, वजिराबाद ठाण्याचे पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम, वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक गणेश नवाटे तसेच अजय साखळे, जसपाल सिंग कोटतीर्थवाले, अंमलदार बापूराव केंद्रे, हेबतराव सोनटक्के, साहेबराव शिंदे हे उपस्थित होते। पोलीस अधीक्षकांनी स्वतःहून घेतलेल्या पुढाकारामुळे सुसाट वेगानं सिने स्टाईलमध्ये धावणाऱ्या बुलेट धारकांवरती चांगलीच वचक बसली आहे। सदर कारवाई यापुढे देखील अशीच सुरू राहणार आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी दिली आहे। संभर असा जे विदाउट सायलेन्सर्स किंवा मॉडिफाईड बाईक्सची कारवाई मागची झाली होती, आज सर्व सायलेन्सर जप्त करून ते बुलडोजर फिरवून आपण स्क्रॅपमध्ये विकून आपण रजिस्टरवर घेणार, अभिलेखवर घेणार। पण हा एक सिम्बॉलिक मेसेज पण आहे की नांदेडमध्ये जे एक समस्या दिसतो प्रत्येक सण उत्सवमध्ये किंवा इन जनरल डेली पण, की फटफट बाईक, विदाउट सायलेन्सर्स बाईक, मॉडिफाईड बाईक्स हा प्रमाण वाढलेला आहे। त्यामध्ये आता नांदेड पोलीस स्ट्रॉंग भूमिका मागच्या काही काळात घेत आहे। मागची एक जयंतीमध्ये सुद्धा आम्ही 97 बाईक्स जप्त करून त्यांच्यावर कोर्ट करून बाईक सुटला अशी कारवाई केली होती। त्यांच्यावर गुन्हे दाखल केला होता। फक्त फाईन देऊन आम्ही बाईक सोडणार नाही, त्यांच्यावर गुन्हे दाखल करून तुम्हाला कोर्ट करून बाईक सोडवावे लागेल। तो एकंदरीत असा की नांदेड पोलीस आणि CTB वजिराबाद आणि CTB द्वारा हा विदाउट सायलेन्सर मॉडिफाईड बाईक्स किंवा विदाउट नंबर प्लेट बाईक्स यांच्यावर थोडा आम्ही जास्त कठोर भूमिका घेणार आणि आम्ही आवाहन करणार प्रत्येक बाईक ऑनर्सला, तरुण पिढीला की तुम्ही असा विदाउट सायलेन्सर बाईक्स जे धोकादायक आहे तुमच्यासाठी सुद्धा आणि आजूबाजूचे परिसरमध्ये सुद्धा एक सेन्स ऑफ डिसऑर्डरलीनेस किंवा सेन्स ऑफ लॉलेसनेस असा जे दाखवतो यावर आपण कंट्रोल करू। तसेच जे पालक आहे, गार्जियन्स आहे, पेरेंट्स आहे, त्यांना पण जास्त लक्ष देण्याची गरज आहे की आपण जे जुवेनाइल्सला, मायनरला बाईक देतो आणि मायनर मॉडिफाईड करून बुलेट्स असो किंवा मोटरसायकल चालवतो, आपण हा प्रमाण नांदेड सिटीमध्ये आणि तालुक्यामध्ये कमी करू। त्यासाठी आता नांदेड पोलीसची आणि CTBची ट्रॅफिक ब्रांचची हा मोहीम आहे। थँक्यू। श्रीरामनवमीची तयारी जवळपास आता पूर्व तयारी झालेली आहे। काही जे राहिलेलं आहे ते आपण करत आहोत। आज पण आम्ही सर्व आयोजक मंडळची मीटिंग घेतली, आमची सर्व ऑफिसर्सचा मीटिंग घेतलेला आहे। बंदोबस्त स्कीम मोठ्या प्रमाणावर तैनात आहे आणि SRPFची एक कंपनी, RCPची 6 प्लाटून्स तसेच आमचे जवळपास 1500 स्टाफ ऑफिसर्स ह्यामध्ये पार्टिसिपेट करणार। नांदेड जिल्ह्यामध्ये जवळपास 40 मिरवणूक आहे, सिटीमध्ये 4 आणि तालुका लेवलमध्ये सुद्धा इन्क्लूड करून 40 मिरवणूक आणि 5 बाईक रॅली आहे। तो सर्व ठिकाणी आम्ही लक्ष देणार। सिटीमध्ये मोठ्या प्रमाणावर आहे तो इथे जास्त बंदोबस्त, जास्त तयारी आम्ही ठेवणार। थँक्यू। मजहर शेख, C24 तास, नांदेड।